आणलेलं होतं आणि त्यांनी देखील आपण पाहिलं तर पेट्रोल आणून या ठिकाणी आत्मदहनाचा एकाने प्रयत्न या ठिकाणी केल्याचं पेट्रोलची दृश्य आपल्या कॅमेऱ्यात आहेत, त्यांना सांग कापून द्या. फाटा आहे, मागच्या बाजूने काही कार्यकर्ते गेले असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे पोलिसांची धावपळ या ठिकाणी होते. आता आपण पाहिलं तर मागच्या बाजूने काही मला बाकीचं माहिती आंदोलन भाजपला माहिती आहे माझ्याकडनं कधीच पक्षाच्या बाबतीत चुकी झाली. मी काम करतो. भाजपचा 2x2चा झेंडा नव्हता, भारतीय जनता पार्टीचा गजानन महाराज मंदिराच्या समोर. त्यावेळेस मी भाजी मंडी संघटना स्थापन केली. माझा बाप या पक्षात काम करत होता, मी करतो, आता माझी बायको करतोय. आमच्या 3 पिढ्या पक्षासाठी सर आम्ही काम करायला आलो, ते पण एकनिष्ठपणे. आणि त्याचा आम्हाला असा जर हे भेटत असेल, आम्हाला अन्याय होत असेल तर सर मला सांगा, मग माझी भूमिका चुकती का बरोबर आहे साहेब? मला साहेबांनी न्याय द्यावा ही माझी नम्र विनंती साहेबांना, पक्षाला माझ्या. बिलकुल. आता इथं तुम्ही ठिया मांडून बसलात. नक्की साहेब बसणार मी इथं. मला साहेबांना भेटायचं आहे. मला साहेबांनी मला न्याय द्यावा. मला बाकीचा विषय भेटल्याशिवाय आम्हाला भेटायला काय अडचण आहे? साहेब मला भेटू देत नाहीये. मला ते तुम्ही जाऊ देत नाही. पोलीस प्रशासन मला जाऊ देत नाही त्यांना भेटायला. ते पण मला काही येऊ देत नाही. म्हणून मी त्यांच्या इथं बसलेलो सर. इथं नाही, कोणी येऊ देत नाही तुम्हाला? मला पक्षाचे साहेब पण येऊ देत नाही, पोलीस प्रशासन पण अडवतं साहेब मला तिथं जायला. बरं, मग आता त्यामुळे मी सर इथं बसून राहणार. साहेब येणार नाही तोपर्यंत. राखेल कोणी आणलं होतं? पेट्रोल पेट्रोल ते दुसऱ्या उमेदवारांनी आणलं होतं सर. काय त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का? नाही सर, त्याचं माझं काही हे नाही. बरं, इतक्या टोकापर्यंतची नाराजी आहे का पेट्रोल घेऊन यावं? मग काय करणार सर? अहो साहेब हातावर पोट आहे आमचे. संतोष आपल्यासोबत एसीपी आहेत. एक सॉरी मंत्री महोदयांचं देखील वाहन या ठिकाणी आहे. तर हे वाहन अडवून या ठिकाणी संताप सभेचं या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. बीजेपीच्या कार्यालयामध्ये प्रचंड राडा या ठिकाणी सुरू आहे.